20 तारखेला पुढे ढकलली, काय सांगाल? खरं म्हणजे तिचे कोर्टाने दिलेला निर्णय असल्यामुळे सर्वांना मान्य करावा लागेल. परंतु गेले महिनाभर जे आहे जेव्हा सगळे फॉर्म भरणं, नंतर मग प्रचार आणि मग नंतर मग आता शेवटच्या क्षणी म्हणजे आज मतदान होतं आहे आणि सगळ्या उमेदवारांना आणि सगळ्यांनाच उत्सुकता असते की बा आता लगेच दुसऱ्या दिवशी जे आहे मोजणी होणार आहे. परंतु ती आता 21 तारखेला ढकलल्यामुळे निश्चितच सर्व उमेदवारांच्या आणि जे वाट बघणारे जे आहे नागरिक आहेत त्यांची तर निराशा झालेली आहे. आणि त्याचं कारण खरं म्हणजे जे काल जे आहेत काही भागातल्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि त्यांचं मतदान 20 तारखेला होणार आहे आणि त्याची मोजणी 21ला होणार होती. म्हणून सर्वचीच जी आहे मोजणी जी आहे ती 21ला आता करण्यात येणार आहे. परंतु सर्व निराशाजनक हा निर्णय. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील यावर टिप्पणी केली की असं नको व्हायला होतं, निवडणूक आयोगाने नको ढकलायला होतं. हा, खरं म्हणजे आता एक निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि त्या प्रक्रियामध्ये आपण फॉर्म भरतो. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आहे मग विड्रॉलची तारीख असते आणि विड्रॉलच्या तारखेनंतर जे आहे एक आणखीन 4-5 दिवसाच्या नंतरची अजून एक तारीख असते. तोपर्यंत जे सिम्बल नंबर वगैरे हे वाटत नाही का, तर काही लोक ज्यांच्या स्क्रुटिनीमध्ये काही बाद झाले असेल तर ते त्यांना कोर्टात जाण्याचा पर्याय असतो आणि तेवढ्या अवधीमध्ये मग कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्याप्रमाणे प्रक्रिया मग पुढे चालू राहते. परंतु ती तारीख गेल्यानंतर आता मतदानाच्या 1-2 दिवस आधी जेव्हा असा काही निर्णय येतोय तो निश्चितपणे तो दुर्दैवी आहे. कारण का महिनाभर जे आहे सगळ्यांनी प्रचार वगैरे घरोघरी जाऊन जे आहे उमेदवारांनी पण केलेलं आहे, वातावरण सगळ्यांचं बनलेलं आहे आणि मग त्यातलं काही जे आहेत पुढे ढकलल्या, म्हणजे काही प्रभागातल्या पुढे ढकलल्या, काही अध्यक्षांची पुढे ढकलली. तर अशा पद्धतीने जे आहे निश्चितपणे कार्यकर्त्यांचा हिरेमोड होतो आणि नागरिकांचाही.